रामकृष्ण हरी माऊली. एक महत्त्वाचा व्हिडिओ बनवतो आहे. आवडला तर नक्की शेअर करा. हा व्हिडिओ आहे इलेक्शन्सच्या बाबतचा आणि 3 पर्याय सुचवतो आहे आणि हे जर केले तर भारतातली लोकशाही आणि निवडणूक प्रक्रिया वाचवण्यासाठी मदत होईल असा माझा ठाम विश्वास आहे. पहिली जी एक मागणी आहे किंवा जी गोष्ट झाली पाहिजे ती म्हणजे जे आपले इलेक्शन कार्ड आहेत, मतदार कार्ड आहेत, हे आधारला आणि पॅन कार्डला लिंक केले पाहिजेत. ज्या पद्धतीनं आधार आणि पॅन लिंक आहे त्या पद्धतीनं इलेक्शनचं कार्ड, तुमचं वोटर कार्ड आणि तुमचं आधार लिंक केलं पाहिजे. ह्याच्यानी जे डुप्लिकेट वोटिंग आहे परराज्यातनं किंवा जिल्ह्यातनं जे डुप्लिकेट वोटिंग प्रत्येक ठिकाणी होतं आहे ते कुठेतरी थांबेल. इलेक्शनच्या ज्या इलेक्ट्रल जी लिस्ट आहे, मतदार यादी आहे, ती क्लीन होण्यासाठी खूप चांगली मदत होईल. हा पहिला मुद्दा. दुसरा म्हणजे आज आपल्याला प्रत्येकजण किंवा बऱ्याच जणांचा EVMला विरोध आहे, पण मी थोडीशी वेगळी भूमिका मांडतो आहे. आपल्या EVMला विरोध बिलकुल नाही आहे. त्याच्यामध्ये एक बदल सुचवतो. याआधी देखील याबाबतचा व्हिडिओ केला होता. EVMवरतीच मतदान होऊ दे, फक्त त्याच्यामध्ये जी VVPATमध्ये जी रिसीट येते ती रिसीट ही आपल्या हातात आली पाहिजे. ठीक आहे. त्याच्यावरती तुम्ही बघून खात्री करू शकता की मी दिलेलं वोट त्याच पक्षाला, त्याच उमेदवाराला गेलं आहे का. ठीक आहे. आणि त्याची नंतरनं मी जसे आपण बॅलेट पेपरवरती मतपत्रिकेवरती मतदान करतो त्याप्रमाणे मी त्याचा फोल्ड करीन आणि पुढच्याच कॅमेरासमोर, ठीक आहे, मी ती घडी घातलेली ती माझी मतदार यादी किंवा ती स्लिप जे मी EVMमध्ये मतदान केले ते मी नेऊन त्याच्यामध्ये टाकेन. ह्याचा फायदा असा होईल की याच्यामध्ये जे काही EVMमध्ये मतदान झालं आहे तेच मतपत्रिकेमध्ये तिथे गेलेलं जाईल. ठीक आहे. हा दुसरा बदल. तिसरा बदल असा आहे की जर तुम्ही मतदान ज्या पद्धतीनं तुमचं कास्ट व्हॅलिडेशन्स असतात त्या पद्धतीनं तुमचं आधार किंवा तुमचं वोटर कार्ड व्हॅलिडेशन झालं पाहिजे. एवढ्यासाठी की जे काही परराज्यातनं, परजिल्ह्यातनं किंवा परदेशातून बांगलादेशी किंवा ह्यांच्याकडे सुद्धा आज आधार कार्ड, मतदार कार्ड आहेत, हे कुठेतरी तपासायला लागेल की ह्या लोकांच्या पूर्वजांचं वास्तव्य भारतात होतं का. आणि जर अशी वास्तव्य नव्हते तर यांचे वोटर कार्ड्स, यांचे आधार कार्ड हे कॅन्सलेशन झाले पाहिजेत. हे 3 बदल जर झाले तरी खूप मोठा फरक पडेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जर मतदान करणं हा तुमचा संविधानिक अधिकार आहे, ती तुमची कर्तव्य आहे, ती जबाबदारी, आणि ती तुम्ही जर पार पाडत नसेल, जी लोक मतदानच करत नाही आहेत त्या लोकांना सरकारी कोणत्याही सुविधा मिळाल्या नाही पाहिजे या मताचा मी आहे. तुम्हाला काय वाटतं याबाबत? जर तुम्हालाही वाटत असेल की मतदान न करणाऱ्या लोकांना कोणत्याही गव्हर्मेंट फॅसिलिटीज किंवा तुमचं संविधानिक कर्तव्य पार पाडत नसाल तर कुठल्याही सबसिडीज, सरकारी कुठल्याही सुविधा भेटल्या नाही पाहिजे. तुम्हालाही असं वाटत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि हे 4 मुद्दे जे मी मांडले ते तुम्हाला कसे वाटले त्याबाबत देखील खाली कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय पर्यावरण.